नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्ही DAPवर हजारो रुपये वाया घालवणार. कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे घरी बनवायचं 10-26 खत. DAPपेक्षा स्वस्त, पिकाला पटकन लागणारं, उत्पादन वाढणारं आहे. पण एक चूक केली तर खत निष्फळ होईल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी बांधवांनो, आज DAPची किंमत झाली आहे 2100 रुपये. कधी मिळत नाही, कधी ब्लॅकमध्ये, कधी निकृष्ट दर्जाचा. आणि DAP टाकूनही पिकाची वाढ थांबते, मूळ कमजोर राहतात, उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी येते. मग उपाय काय आहे? उपाय 10-26-26 हे खत तेही बनलेलं आहे. 10-26 म्हणजे काय? 10-26-26 म्हणजे 10% नत्र म्हणजे नायट्रोजन, 26% स्फुरद म्हणजे फॉस्फरस, 26% पालाश म्हणजे पोटॅश. हे खत विशेषतः उपयोगी आहे पेरणीवेळी रोपांची मुळे मजबूत करण्यासाठी, फुलधारणा वाढवण्यासाठी. हे साहित्य कोणत्या कृषी सेवा केंद्रावर मिळते? युरिया 2 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट SSP 6 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 4 किलो, शेणखत गांडूळ खत 10 किलो, नीमपेड 1 किलो. ऐच्छिक पण फायदेशीर. मोजमाप चुकवलं तर खत खराब होऊ शकते, म्हणूनच प्रमाण लक्षात ठेवा. 10-26-26 खत कसे बनवायचे? आता लक्ष देऊन ऐका. एक मोठा टब घ्या, टब म्हणजे पत्रा घ्या आणि शेणखत किंवा गांडूळ खत टाका. त्यात SSP मिसळा, नंतर युरिया टाका, शेवटी पोटॅश टाका. हाताने किंवा फावड्याने सगळं नीट मिसळा. पाणी टाकायचं नाही, ओलसर जागेत ठेवायचं नाही. वापरण्याची योग्य पद्धत: पेरणीच्या वेळी बियाण्यापासून 2-3 इंच बाजूला ओळीमध्ये टाकावे. एकरी वापर 50 ते 60 किलो. तयार खत थेट बियाण्यावर टाकू नका. कोणत्या पिकासाठी उपयोगी पडते? कापूस, सोयाबीन, मक्का, हरभरा, भुईमूग, कांदा, ऊस लागवडी वेळी. विशेषतः पिकाची सुरुवात जबरदस्त होती. खर्च 40 ते 50% कमी. माती सुधारते, पिकाला हळूहळू अन्न उत्पादन वाढते, रासायनिक दुष्परिणाम कमी होतो. शेतकरी बांधवांनो, DAP सवय 10-26-26. शेतकऱ्यांच्या चुका कोणकोणत्या करतात शेतकरी माहिती आहे का तुम्हाला? जास्त युरिया टाकणे, ओलसर खत वापरणे, डोळ्यावर अंदाजाने मोजमाप टाकणे, उशिरा टाकणे. या चुका टाळल्या तर उत्पन्न नक्की वाढेल. महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला देतो शेतकरी बांधवांनो. खत सावलीत ठेवा, 7 दिवसात वापरा, पिकांच्या गरजेनुसार प्रमाण ठेवा, माती प्रशिक्षण केल्यास अजून फायदा होतो. शेतकरी बांधवांनो, जर हा व्हिडिओ एका शेतकऱ्यांना उपयोगी पडला तर माझा उद्देश पूर्ण झाला. व्हिडिओ लाईक करा, प्रत्येक शेतकऱ्याला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. समोर बेल ऐकून दाबा. DAPवर अवलंबून राहू नका, स्वतः खत बनवा, स्वतःचा खर्च करा. धन्यवाद.